देशात जम्मू काश्मीर ते तामिळनाडूपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे। आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 6 आणि 7 मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केलाय। राज्यात पुढील 48 तासात सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारपीट होणार आहे। पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात 4 ते 5 दिवसात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे। याशिवाय कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील 5 ते 7 दिवस पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवलेली आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यात आणि विशेष करून विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने गारपीट सुरू आहे। आता येत्या 24 तासात विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून जालना जिल्ह्यात आगामी 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्याच्या परिणामांमुळे राज्यावर सध्या पावसाचं सावट आहे। विदर्भात काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहू शकतात। या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे।